चला बाळांनो, गुड मॉर्निंग. सुरू करूयात. ओके, स्ट्रेट लाईन. ठीक आहे, जेईचा पार्ट चालू करतोय आपण. बाळांनो, आज जे एमसीक्यूज आहेत ते थोडेसे इझी लेवलचे आहेत. ठीक आहे ना? ओके, तर सुरू करतोय आपण. बाळांनो, फर्स्ट एमसीक्यू बघूयात आपण काय. ठीक आहे, अ पॉइंट, फाइंड अ पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट्स 7, 6 आणि 3, 4. येतं लक्षात? ठीक आहे, चला काय बेटा सांगा. फाइंड पॉइंट ऑन द एक्स ऍक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉइंट 7, 6 आणि 3, 4. कसं करणार बाळा सांगा बरं. एक्स ऍक्सिस वरती एक पॉइंट आहे, येतं लक्षात? आता मला सांगा बाळांनो, एक्स ऍक्सिस वरती जो पॉइंट असेल तो कसा असेल सांगा. त्याचा कसा दिसेल बेटा? तो असेल समजा x,0 ना, जो एक्स ऍक्सिस वरती असेल तो. आलं लक्षात? आणि तो कसा आहे बेटा पॉइंट सांगा. इक्विडिस्टंट आहे. इक्विडिस्टंट म्हणजे इक्वल अंतरावरती. कशापासून सांगा? 7,6 पासून. आणि कुठला तरी दुसरा पॉइंट आहे बाळा एखादा, तो आहे समजा 3,4. येते लक्षात? त्याच्यापासून तो इक्वल डिस्टन्स वरती. येते लक्षात? चला बाळा पुढे. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय सांगा, सेम आहे बाळांनो. येते लक्षात? तर इझी ना. सांगा बाळांनो कसं करता येईल आपल्याला. डिस्टन्स फॉर्म्युला वापरता येईल की नाही? चला डिस्टन्स फॉर्म्युला वापरा बाळा. इकडचा आणि याचा डिस्टन्स काय सांगा. रूट ऑफ, माहिती बाळांनो, x2 मायनस x1 स्क्वेअर म्हणजे x मायनस 7 स्क्वेअर प्लस 0 मायनस 6 स्क्वेअर. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल असेल रूट ऑफ, बोला बाळांनो, या साईडला x मायनस 3 स्क्वेअर प्लस 0 मायनस 4 स्क्वेअर. येते लक्षात? चला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय झाले सांगा. दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट काय आले, कॅन्सल होऊन गेले. ठीक आहे ना? चला इकडे सांगा. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस 36 मायनस 6 चा स्क्वेअर किती 36. त्या साईडला बोला बांधो. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16 इथपर्यंत आले बांधो. चला आता एक काम करू, याला आपण सॉल्व्ह करत. एक्स स्क्वेअर काय झाले सांगा, डायरेक्ट कॅन्सल झालेले आहेत बेटा. ओके, चला एक काम करा बा, 14x ला तिकडे न्या म्हणजे तो प्लस 14 होईल. येतं लक्षात? 14x मायनस 6, 14 मायनस 6 8x. तर त्या साईडला झाला 8x. या साईडला सांगा बाळांनो. बेटा कट करून टाक, कर ना, कट कर. हा बाळांनो सांगा या साईडला काय. एक काम करा ना, हा 9 इकडे घेऊन या ना. तर 49 मायनस 9 किती झालं सांगा, 40. आणि 36 मायनस 16 म्हणजे प्लस 20 झाला ना इकडे येऊन तो. येते लक्षात? तर सांगा बाळांनो काय, 40 प्लस 20 म्हणजे 60/8 इक्वल्स टू x. तर 8 5 48 8 7 56 4 उरले ना बाळांनो. तर 8 5 40, तर 7.5 बाळांनो x. 7.5 7.5 म्हणजे किती बाळांनो, 15/2 का. येतं लक्षात? तर ऑप्शन नंबर ए झाला बेटा. येते का लक्षात सगळ्यांना? चला बाळांनो पुढे जाऊयात बरं का. सगळ्यांना कळलं? फर्स्ट कळलं का नाही? चला, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स विच ट्रायसेक्ट द लाईन. बघा ट्रायसेक्ट, बायसेक्ट म्हणजे काय सांगा बरं बाळा. दोन भागांमध्ये डिवाइड होतंय ना. चला ट्रायसेक्ट म्हणजे काय बाळांनो सांगा, 3 भागांमध्ये डिवाइड होतंय. बेटा कोणाला काय आयडिया आहे का कसं करावं? हे बघा बरं का, एक लाईन आहे जी 2 पॉइंट्सला जॉईन करते बाळा, 1,-2 आणि दुसरा पॉइंट आहे बाळांनो सांगा -3,4. इथपर्यंत येत आहे. हा, ह्या लाईनला आपल्याला ट्रायसेक्शन करायचं. ट्रायसेक्शन म्हणजे बाळांनो काय, 3 भागांमध्ये डिवाइड करायचंय. पण तो पॉइंट कसा येईल बाळा, डिवाइड बाय 3 केलं तर तुझा त्याचा डिस्टन्स म्हणजे तुला हे येईल, पण तो पॉइंट कसा काय येईल पॉइंट. आणि मग हा नाही ना, आपण मग तो जो डिस्टन्स आहे बाळा तो इथला पण येईल, इथला पण, तो सर्क्युलर फॉर्म मध्ये येईल ना असा. बायसेट केल्यानंतर हा हा मग हा बरोबर आहे बाळा. असं म्हणते का तू, म्हणजे की ह्याला एक पॉइंट पहिले कन्सिडर करायचा आणि याचा रेशिओ m:n म्हणजे तो ह्याला 1:2.
समजते बाळांनो, सेक्शन फॉर्म्युला जमेल ते, आलं का लक्षात? येते लक्षात? कारण की ट्राय सेक्शन मध्ये मला 3 इक्वल पार्ट्स होतील ना. तर मी समजा इथे जो एक पॉईंट तो आत्तापुरता मी कन्सिडर नाही केला, तर त्याला मी एकच पॉईंट पूर्ण, हा झाला 2 पार्ट्स आणि हा झाला 1 पार्ट. येते लक्षात? हा, त्याचा डायरेक्ट मग काय करायचं बेटा, मग त्याचा मिड पॉईंट काढ डायरेक्ट, कारण की तो यांचा मिड पॉईंट असेल ना, तर तो वाला पण इझी पडेल. येते लक्षात? चला बाळांनो, सांगता येईल का कसं करायचं प्रतीक? चला सांगा बाळांनो कसं करणार. तर बाळांनो, हा पॉईंट काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगा बाळांनो, सेक्शन फॉर्म्युला. माहिती कसा वापरायचा आपला? इंटरनल डिव्हिजन आहे ना सेक्शन फॉर्म्युलाची, सगळ्यांना समजतं बाळांनो? तर बोला, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, याला आपण समजा म्हटलं x1 आणि हा झाला समजा y1. येते लक्षात? तर x1 कसा आहे तो बेटा सांगा, m इकडचा माहिती ना तुम्हाला, येते लक्षात? तर mx2 इकडचा म्हणजे -3. येते लक्षात? मी डायरेक्ट लिहितो बाळांनो, 1 टाइम्स -3 प्लस n टाइम्स इकडचा x1 असतो माहिती का तुम्हाला, 2 टाइम्स 1 अपॉन m प्लस n म्हणजे 1 प्लस 2. बघा 10th स्टँडर्ड मध्ये केलेलं होतं आपण, आलं का लक्षात? हे काय नवीन नाही येते लक्षात? चला बोला बेटा. तर काय सांगा, -3 प्लस 2 अपॉन 3 म्हणजे बाळांनो झाला -1/3. येते लक्षात? तसंच तुम्हाला हा पॉईंट काढता येईल बाळांनो. आता ह्याला तुम्ही x1 y1 म्हणत असाल तर याला काहीतरी वेगळं म्हणा बरं का बाळांनो. चला काय सांगा, हा काय म्हणतो बाळा, बोला डायरेक्ट सांगा मला. my2 आठवलं का? तर 1 into 4 प्लस 2 into -2, 2 into -2 अपॉन 1 plus 2 म्हणजे 3. येते लक्षात? तर बोला बाळांनो, 4 - 4, अरे बेटा 0 आला याचा आन्सर. तर हा पॉईंट काय आला सांगा बाळांनो, हा पॉईंट आला आपला किती सांगा, -1/3, 0. बेटा सिंपल आहे की नाही? तर हा पॉईंट किती आला बेटा सांगा आपला, -1/3, 0. आता याचा आणि याचा काय करायचं सांगा बाळांनो, मिड पॉईंट काढायचा. येते का लक्षात? ते मी थोडस पुढे लिहितो, -1/3 0 आणि -3 4. चला, -1/3 0 आणि -3 4 ना. आता याचा जो मिड पॉईंट असेल मला तोच ट्राय सेक्शन वाला असेल ना, कारण की परत ते दोघं इक्वल झाले. आता मिड पॉईंट सांगा मला कसं काढतो आपण. ह्या दोघांची ऍडिशन अपॉन 2 आणि ह्या दोघांची ऍडिशन अपॉन 2, आठवलं का मिड पॉईंट? चला बाळांनो, हा पॉईंट कसा काढतो आपण सांगा, -1/3 -3 अपॉन 2, 0 + 4 अपॉन 2. सगळ्यांना कळते? समजते का बाळांनो? चला बोला कसं करणार सांगा मग याला आता आपण. हा सांगा, 3 3 9, तर -1 -9 म्हणजे -10/3. हा जो 2 आहे, तर 2 ला मी जर 2/1 ला उलट पाठवलं तर तो होऊन जाईल 1/2. येते का लक्षात? ओके बाळा. आणि हा होऊन जाईल 2, तर सांगा 2 5 10 म्हणजे -5/3, 2. हा झाला सेकंड पॉईंट आपला. येते लक्षात? तर जरा चेक करा बरं आहे का ऑप्शन मध्ये आपल्याकडे. हे बघा, -1/3 0 आणि -5/3, 2. येते लक्षात? तो ऑप्शन नंबर ए झाला. सगळ्यांना समजते का? बोल बाळा. कसं काय? हो बरोबर बाळा. म्हणजे जर तुम्ही थोडंसं डोकं लावलं असतं तर तुम्हाला हा पहिला पॉईंट तर मिळालाच होता ना, आणि तो एकच ऑप्शन आहे फक्त, आलं का लक्षात? त्याच्यामध्ये -1/3 0 आहे. येतं लक्षात? हा पण समजा 2 ठिकाणी असतं तर मग असं लक्षात आलं असतं. कळलं का बाळांनो? मी तुम्हाला मेथड सांगून दिली. येतं लक्षात? त्याचा शॉर्टकट ऍक्च्युली काय होतं सांगा बाळांनो, की पहिला पॉईंट काढला तर तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येणारच आहे ना. कळलं का? चला बाळांनो, आता आपण एक काम करूयात, क्वेश्चन नंबर 3 बघूयात. ठीक आहे? चला क्वेश्चन नंबर 3 काय सांगा, सपोज A11 B2 -3 are 2 points and D is a point on AB produced such that AD equals to 3AB. Then the coordinates of D are. जरा चेक करू. आपल्याकडे 2 पॉइंट्स त्यांनी दिलेले आहेत बाळांनो, A आणि B पॉइंट दिलेला आहे. ओके, A किती सांगा 1 1, B किती सांगा बाळांनो 2 -3 आर 2 पॉइंट्स. D is a point on AB. AB वरती एक पॉइंट आहे बाळांनो ज्याचं नाव काय सांगा, डी. येते लक्षात? पण आता तो डी आतमध्ये का बाहेर बेटा हे अजून आपल्याला माहिती नाही. चला तुम्ही सांगा कसं ओळखणार बाळांनो. आता त्यांनी म्हणलेले हे बघ, डी इथे पण असू शकतो किंवा इथे पण असू शकतो ना. आता तो कुठे एक्झॅक्ट ते कसं काय ओळखायचं बाळांनो. तर तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे बाळांनो की एडी जो आहे इट इज 3 टाइम्स ऑफ एबी.
तर एडी जो आहे बाळांनो तो मोठा आहे ना, तो एबीच्या 3 टाइम्स येते लक्षात. तर बाळांनो तो कसा असणार सांगा, तो बाहेर असणार बाळांनो, येते लक्षात. म्हणजे हा इथे डी कुठेतरी आहे आणि हा जो एडी आहे इट इज 3 टाइम्स ऑफ एबी, अशा पद्धतीने बाळा तो असणार. ठीक आहे, चला पुढचं सांगा मला आता. अच्छा, आता तुला कोऑर्डिनेट्स ऑफ डी शोधायचे बाळा, याचे कोऑर्डिनेट्स होते. तुम्हाला असं नाही वाटत बाळांनो की हा आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. एक्सटर्नल डिव्हिजन आहे ना, पण रेशिओ काय बाळांनो सांगा. 1:3 नाहीये बाळा. बरोबर नाही बाळा, तसं नसतं ते, कारण की ते लिनियर नाही ना. आता ग्राफ तू असा काढला म्हणून ठीक आहे, उद्या ग्राफ जर असा असला तर आलं लक्षात. तर ते प्रत्येक वेळेला लिनियर नाही येणार ना बेटा, आलं लक्षात. जर फक्त पॉइंट्स असतील साधेवाले 1 2 3 असे पॉइंट असतील तर मग ते तसं आपल्याला करता येतं. पण कधी कधी तो ग्राफ असा पण असू शकतो ना, आलं लक्षात. मग तेव्हा त्या स्केलने नाही वाढणार ना ती गोष्ट. हा आलं का लक्षात बाळा. हा तर काय करणार सांगा बाळांनो. हा मला तुम्ही बेटा याचा रेशिओ सांगा बरं. रेशिओ तुम्हाला एक्सटर्नल डिव्हिजन साठी कोणाचा रेशिओ लागतो मला पहिले ते सांगा बाळांनो. एक्सटर्नल डिव्हिजन साठी कोणाला आठवतोय का कोणाचा रेशिओ लागतो आपल्याला. एक मिनिट, इंटरनल डिव्हिजन साठी सांगा बरं मला. ए बी आणि आपण इथे बेटा तो आर वगैरे पकडायचो, आठवलं का तुम्हाला. हा तर मला सांगा कोणाचा रेशिओ लागतो. ए आर इज टू आरबी चा रेशिओ लागतो. येते लक्षात. ए आर इज टू आरबी, एम इज टू एन ना. तर जर एक्सटर्नल डिव्हिजन असेल तर मला आपल्याला कोणाचा रेशिओ लागतो सांगा बरं. एडीचा आणि बीडीचा, आलं का लक्षात. हा रेशिओ लागतो आपल्याला, नाही लक्षात बाळांनो. जसं इथे आपण इथे समजा डी असता तर आपण काय घेतलं असतं एडी आणि बीडीचा रेशो ना, इथे पण सेम एडी आणि बीडीचा रेशो. हा आता हा रेशो किती बेटा हे तुम्ही सांगायचे मला. नीट बघा बाळांनो, हे बघा हा एबी आहे ना, एबी हा जो एडी आहे हा एडी एबीच्या तिप्पट आहे ना. म्हणजे असं इमेजिन करा की 3 इक्वल पार्ट्स आहेत, 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट. हा तर हा पूर्ण काय झाला मला सांगा 3 आणि हा काय झाला सांगा 2, आलं का लक्षात. हा रेशिओ बेटा जो आहे ना तो निघणं इम्पॉर्टंट आहे, बाकीचं गणित काही प्रॉब्लेम नाही, आलं का लक्षात. बोला बाळांनो, हा काय झाला सांगा तुमचा एम आणि हा काय झाला सांगा आपला एन. येते लक्षात बाळा. तर एम आणि एन दोघं आलेले आहेत. करायचं बाळा, सुरू करायचं का. चला बोला आता काय करणार सांगा. आता काही नाही बेटा सांगा, आपल्याला फॉर्म्युला माहिती का. बोला बाळांनो, डी चे जे कोएफिशियंट असतात बेटा कसे येतात सांगा. एम येतं लक्षात, एम इंटू x2, आलं लक्षात बाळा. इकडचा x2 बरं का, हा x1 y1 आहे, हा x2 y2 आहे. एम x2 मायनस एन इंटू x1 अपॉन एम मायनस एन. जमतं बाळांनो. तर काय सांगा 3 2 6, 6 मायनस 2 म्हणजे 4 अपॉन 1 म्हणजे हा झाला बाळांनो 4. येतं लक्षात. चला y कसा काढणार बेटा सांगा. याचा y पण याचे कोऑर्डिनेट शोधतोय. बोला एम y2 ठीक आहे बाळा मायनस एन y1 येतं लक्षात अपॉन एन किती बेटा 2 आहे ना इथे. अपॉन एम मायनस एन. बोला बाळांनो -9 -2 म्हणजे -11 बाय 1 म्हणजेच -11. तर बाळांनो सांगा त्याचे कोऑर्डिनेट झाले 4, -11 आहे का बाळांनो. चेक करून घ्या 4, -11. सगळ्यांना कळते बाळांनो. याचं पण पहिलं आलं असतं तर आलं असतं डायरेक्ट, आलं लक्षात. पहिला कोऑर्डिनेट कारण की 4 फक्त एकच आहे ना एकाच ठिकाणी, आलं लक्षात. हा ओके. हा पण तो पॉइंट कसा काढशील बाळा तू. म्हणजे या लाईनचा स्लोप काढायचा पहिले असं म्हणते तू. मग ही लाईन काढावी लागेल बेटा तुला, पहिले लाईनचं इक्वेशन बनवावं लागेल याचं, आलं लक्षात. आणि मग काय करायचं लाईनचं इक्वेशन मिळालं की हे एक एक पॉईंट त्याच्यामध्ये टाकून बघायचे. पण ते पण मग
त्याच्यात असं पण होऊ शकतं की काही पॉईंट त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होतील बेटा, कदाचित एक पुढचा पॉईंट पण त्यांनी दिला असेल तर. आलं का लक्षात? एवढी कशाला मेहनत करायची बाळा, आलं का लक्षात? हे सिंपल आहे नाही मेथड, कळलं का बाळांनो? हा चला बेटा, चांगली गोष्ट आहे बाळा, थोडासा विचार एक्स्ट्रा करायचा त्याच्याबद्दल, पण ही सर्वात सोपी मेथड. ठीक आहे, चला बाळांनो आता फोर्थ बघूयात आपण काय. ओके, इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ 2 पॉइंट A and B are 3, 4 and 5, -2 रिस्पेक्टिव्हली. काय बेटा सांगा, पॉइंट्स तुमचे 3, 4 आणि 5, -2 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे ना? फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट P इफ PA इक्वल्स टू PB, म्हणजे लोकस टाइप आहे बाळा, आलं का लक्षात? PA इक्वल्स टू PB. ठीक आहे ना? अँड एरिया ऑफ ट्रायंगल PAB इज 10. ट्रायंगल PAB चा एरिया किती बाळांनो सांगा? 10 यायला पाहिजे. सगळ्यांना समजते का? चला लावा डोकं बेटा, सांगा कसं करणार, बोला. कसं काय करणार बोला बाळांनो. PA इक्वल्स टू PB आहे, म्हणजे तुम्हाला एक डायग्राम दाखवतो बेटा, हे बघा असं लक्षात घे. असं लक्षात घे की हा समजा PA, सॉरी हा समजा A आहे, हा समजा B आहे बाळांनो, आणि कुठेतरी P आहे, येते का लक्षात? P पॉइंट आहे. तुला म्हणलेले PA आणि PB इक्वल आहे, तर हे लोकस तर आपल्याला काढता येतं, आपल्याला माहिती बेटा. लोकस काय असणार सांगा? एक सुंदर अशी लाईन असणार, माहिती का तुम्हाला? माहिती का तुम्हाला? त्या लाईन वरचा कोणता पण पॉइंट काय असणार सांगा? त्या लाईन वरचा कोणता पण पॉइंट बाळांनो तर सॅटिस्फाय करणार ना. तुम्हाला लोकस माहिती ना बाळांनो, स्ट्रेट लाईन मधला पहिलाच पॉइंट होतो लोकस वाला, येते लक्षात? तर इथे बघा, या लाईन वरचा कोणता तरी पॉइंट येणार, पण त्यांचं आता म्हणणं असं आहे की जो ट्रायंगल फॉर्म होतो ना, ट्रायंगल, त्याचा एरिया 10 पाहिजे. आता बाळा तुम्ही जर थोडस डोकं लावलं तर तुम्हाला लक्षात येईल की असे 2 ट्रायंगल बनतील, एक वरचा ट्रायंगल बनेल, एक खालचा ट्रायंगल बनेल, ज्याचा एरिया 10 असेल. येते का लक्षात? म्हणजे P पॉइंट जे आहेत बेटा ते 2 पॉइंट बनतील, म्हणून त्यांनी इथे पण 2-2 पॉइंट दिलेत बेटा, चेक करा. आलं का लक्षात? आता याच्यामध्ये ना बाळा एक आहे रेग्युलर मेथड, एक आहे मेंटॉस मेथड. आलं लक्षात बाळांनो? हा, तर मेंटॉस मेथड काय बाळा, इकडे लक्ष द्या. मेंटॉस मेथड अशी आहे की याच्यामधले एक एक पॉइंट चेक करायचे, आणि ह्या पॉइंट, समजा हा पॉइंट घेतला पहिला पॉइंट, आणि हा पॉइंट याच्यापासून जो ट्रायंगल बनतो त्याचा एरिया चेक करायचा, 10 येतोय का नाही, येते का लक्षात बांधतो? अच्छा, आता ते कसं चेक करणार तुम्ही एरिया? तर त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की 3 पॉइंटचा एरिया कसा काढला जातो बेटा, सांगा. हा, 3 पॉइंटचा एरिया कसा काढला जातो जरा चेक करा बाळांनो, आणि मला सांगा. 3, 4, 5, -2 लक्षात ठेव बाळा. काय 3, 4 आणि 5, -2. ठीक आहे, 3, 4, 5, -2 हा काय बाळा सांगा? A पॉइंट, हा आहे आपला B पॉइंट, येते लक्षात? तर सिंपल एक मेथड मी तुम्हाला कोणती सांगितली बाळांनो? ट्राय अँड एररने तुम्ही करू शकता, येते लक्षात? काय करायचं सांगा बाळांनो? फर्स्ट ऑप्शन मध्ये सांगा मला, ऑप्शन नंबर A मध्ये काय पॉइंट दिला? 7, 2 आणि 1, 0 आहे ना वाटतं? कुठे? 7, 2, 1, 0, येते लक्षात? चला चेक करून बघू आपण. एक काम करू बाळांनो, हा 7, 2 पॉइंट घेऊ, म्हणजे हा जो ट्रायंगल बनतोय, आलं का लक्षात? ह्या ट्रायंगलचा आपण चेक करूयात की त्याचा एरिया किती बाळा. तुम्हाला कोणाला एरियाचा फॉर्म्युला आठवतोय का बाळा डिटर्मिनंटच्या मेथडनी? हाफ इंटू, सांगा हे पॉइंट्स टाकायचे 3, 4, 5, -2, 7, 2 आणि 1, 1, आठवलं का? आणि जर हा निगेटिव्ह आला तर त्याला पॉझिटिव्ह करून घ्यायचं असतं एरियामध्ये, आठवत असेल तर. ठीक आहे, चला बोला बेटा. आता काय? हाफ इंटू, बोला बाळांनो, 3 टाइम्स, ओके, -2, -2, ओके, -4 टाइम्स, बोला बाळांनो, 5 -7, 5 -7, आणि +1 टाइम्स किती सांगा? 5 2 10, 10 प्लस, कारण की मायनस मायनस प्लस 7 2 14, इथपर्यंत येते बाळांनो. चला आता काय सांगा? हाफ इंटू, बोला 3 4 12, -12, ओके, हा झाला बेटा -2, तर +8 ना, आलं का लक्षात? आणि बाळांनो हे किती झाले सांगा? 24 येतं लक्षात? तर 24 मधनं 12 गेले तर 12, 12 + 8 म्हणजे 20, 20/2 म्हणजे आला ना 10, आला ना 10, आलं का लक्षात? हा, आता दुसरा येतो का ते चेक करावं लागेल बरं का बाळांनो. एक तर आलेला आहे आपला, दुसरा पण पॉईंट चेक करावा लागेल. आता दुसरा पॉईंट म्हणजे कोणता होता सांगा बरं? तो पॉईंट हा होता ना 1 0, आलं का लक्षात? तर त्याचा पण एरिया आपण चेक करून बघू. चला
हा बाळा बोल ना. बरोबर बाळा, तसं पण करू शकते तू. म्हणजे दुसऱ्या ऑप्शन मध्ये 7 2 आहे का चेक करू आपण कुठे. 7 2 1 0 -7 -2 1 -1 0 5 2 1 0 पण नन ऑफ दिस पण आहे बेटा. आणि नन ऑफ दिस मध्ये पण गंमत होऊ शकते ना. असं होऊ शकतं की एकाचा एरिया आला आणि दुसऱ्याचा नाही आला, तर तो ऑप्शन नन ऑफ दिस वाला येऊन जाईल. म्हणजे मग चेक करावंच लागेल आपल्याला. तर जरा आपल्याला 1 0 वाला चेक करू आपण. ठीक आहे, ओके. 1 0 वाला जरा आपण चेक करूयात. बोला कसं करणार सांगा. एरिया इक्वल्स टू हाफ. ओके, काय सांगा. 3 4 5 -2 1 0 ना, आणि मग 1 1 1 इथे लक्षात. चला बेटा बोला बरं. तर हाफ इंटू बोला बाळांनो 3 टाइम्स -2 -0. ठीक आहे, -4 टाइम्स बोला बाळांनो 5 1 5 -1 इथे लक्षात. +1 टाइम्स 0 +2 0 +2 इथे लक्षात. चला बोला तर काय सांगा याचा आन्सर. मग याचा आन्सर येईल 1/2 टाइम्स -6 बाळा 4 -16 आणि +2 येते लक्षात. चला बाळा तो किती आला. हाफ इंटू बाळांनो बोला. हा तर झाला -4 -4 -16 म्हणजे -20. आणि बाळांनो त्याचा आन्सर झाला तुमचा -10. पण एरिया निगेटिव्ह नसतो म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. म्हणजे आन्सर तुमचा 10च आलेलं आहे. कळलं का सगळ्यांना. समजलं का बाळांनो. तर आन्सर जर 10च आलेलं आहे याचा अर्थ बाळांनो फर्स्टच ऑप्शन आपला करेक्ट आला. कळलं का मी काय बोलतोय. चला आता बाळांनो मला सांगा कोणाला याच्या रेग्युलर मेथडनी करता येईल का. काय डोकं लावायचं सांगा. बोला रेग्युलर मेथडने. आता हे तर आपली झाली बेटा. हे तर आपण प्रूव्ह केलं की त्याचा ऑप्शन नंबर 1च आन्सर आहे. समजा ते दोन नसते आले तर काय केलं असतं. मग आपण -7 -2 चेक केलं असतं. आलं लक्षात. एक जरी नाही आला तर पुढचा तर चेक करणारच आहे ना आपण. आलं का लक्षात. तो नसता आला तर आपण हा चेक केला असता 5 2 वाला. येते लक्षात. असं आपण बांधू एक एक चेक केले असते. चला मला रेग्युलर मेथडने सांगा बांधू कसं केलं असतं. हे बघा कोऑर्डिनेट्स ऑफ 2 पॉइंट्स ए अँड बी दिलेले तुला 2 पॉइंट्स. आलं लक्षात. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट पी पीए इक्वल्स टू पीबी एरिया ऑफ पीएबी इज 10 बेटा. चला बघूयात आपण रेग्युलर मेथडनी बरं का बाळा. ही तर आपली कोणती मेथड होती सांगा. ही तर होती बेटा आपली मेंटॉस मेथड. आलं का लक्षात. हा बाळा बोल ना. आता बघ बरं रेग्युलर मेथडनी बघ. मला सांगा बाळा पॉइंट काय आपला. पॉइंट आहे आपला 3 4 5 -2 ना. चला तर बाळांनो हा ए आहे आपला 3 4 आणि बी काय बाळांनो सांगा आपला. बी पॉइंट आहे आपला 5 -2 येते लक्षात. चला बेटा एक काम करू आपण पहिले पी मानूयात त्याला आपण मानूयात x, y येते लक्षात. तर सांगा बेटा सर्वात पहिले पीए इक्वल्स टू पीबी येईल ना. तर बोला बाळांनो काय सांगा. पीए इक्वल्स टू पीबी त्यांनी तुला दिलेलं आहे. तर बेटा ह्याच्यात काय करायचं सांगा. रूट ऑफ पीए म्हणजे काय सांगा. x -3 स्क्वेअर प्लस y -4 स्क्वेअर इक्वल्स टू त्या साईडला रूट ऑफ. बेटा डिस्टन्स फॉर्म्युला लावला बरं का. बाकी काही नवीन केलेलं नाही याच्यामध्ये. बोला बेटा. तर x -5 स्क्वेअर येतं लक्षात प्लस y +2 स्क्वेअर येतं लक्षात. y +2 येईल ना इथे. y +2 स्क्वेअर बेटा. चला बोला आता काय करणार सांगा बरं. बोला बाळांनो हे दोघं कॅन्सल होऊन जातील. तर बोला बेटा a स्क्वेअर -2ab प्लस b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर -2ab प्लस b स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर -2ab प्लस b स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर x स्क्वेअर y स्क्वेअर डायरेक्ट काय होणार सांगा. कॅन्सल. बघा 10x इकडे आला तर काय सांगा 10 - 6 म्हणजे 4x. ओके इकडचा बाळांनो इकडे घेऊन या बरं. तर -8 -4 म्हणजे -12y. इकडे सांगा बरं 9 + 16 म्हणजे 25. इकडचा 25 तिकडचा 25 कट झाला तर फक्त 4ला इकडे आला तर -4 इक्वल्स टू 0. म्हणजे झाला बेटा ह्याला 4 ने डिवाइड केलं समजा आपण तर x -3y मायनस किंवा इक्वल्स टू त्या साईडला टाकला तर 1. हे झालं बेटा इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत आले. आता तुम्हाला त्यांनी काय सांगितलं बेटा बोला. तुम्हाला त्यांनी सांगितलेले की त्या ट्रायंगलचा एरिया किती बाळा सांगा. ट्रायंगलचा एरिया किती बेटा सांगा. 10 आहे ना ट्रायंगलचा एरिया. आता ट्रायंगलचा एरिया जर 10 असेल बाळा तर मला सांगा एरियाचा फॉर्म्युला काय आपला.
हा बाळा, एरियाचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू, बोला बाळांनो, नाही नाही हाफ इंटू बेस इंटू हाईट नाही, आपला 3 पॉईंटचा ना बाळा, 3 पॉईंटचा. तर काय सांगा, लिहिणार आपण असा बेटा, एक्स वाय, त्याच्यानंतर 3 4 आणि 5 मायनस 2 1 1 1. सगळ्यांना समजते बाळांनो, येते लक्षात. पण असं होऊ शकतं ना की हा एरिया बाळांनो पॉझिटिव्ह आला किंवा निगेटिव्ह आला, तर दोन ऑप्शन येतील बरं का लास्टला जाता आता. सगळ्यांना समजतंय का, कारण की निगेटिव्ह पण येऊ शकत होता ना एरियात. सगळ्यांना कळतंय का, तर दोन कंडिशन इथे जनरेट होतील पुढे. चला बेटा चेक करू आपण. चला बोला, हाफ इंटू, येते लक्षात. चला बेटा बोला बरं, काय करणार, एक्स इंटू 4 1 जार 4 प्लस 2, येते लक्षात, मायनस वाय, सांगा बाळांनो 3 मायनस 5 प्लस 1 टाइम्स मायनस 6 मायनस 4 5 जार 20, येते लक्षात पर्यंत आले. काय बाळा, एरिया किती सांगा बाळांनो, 10 आहे ना, त्याला तिकडे पाठवा बेटा. तर किती झालं सांगा तुमचा, 20 इक्वल्स टू, आता मला मॉड मध्ये लिहितो, का बरं मॉड मध्ये, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होऊन जाईल, तर म्हणून मॉड मध्ये लिहिलं, आलं का लक्षात बाळांनो. चला बोला, तर इकडे काय सांगा, 4x 6x, आलं का लक्षात बाळांनो. हा, इकडे इकडे सांगा मायनस 2 प्लस 2y, आणि बाळांनो या साईडला मायनस 26, इथपर्यंत आले बाळांनो. याला मी मॉड लिहिला 26, इथे लक्षात. आता मला सांगा बाळांनो, इथे दोन ऑप्शन कसे काय तयार होतील. हा, आता एकदा प्लस मध्ये ओपन करशील, एकदा मायनस मध्ये ओपन करशील, तर हा एकदा बेटा प्लस 20 इक्वल्स टू 6x प्लस 2y मायनस 26, आणि दुसरा ऑप्शन काय सांगा बेटा, मायनस 20 इक्वल्स टू 6x प्लस 2y मायनस 26. सगळ्यांना समजते बाळांनो. चला आता मी जास्त इथे तुमचा टाइमपास नाही करत आहे बेटा, तेव्हा इकडे लक्ष द्या. आता मी काय करणार, एकदा मी ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करणार, एकदा मी ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करणार, तर मला दोन व्हॅल्यू मिळणार एक्स वायच्या, तो एक पॉइंट येईल, आलं का लक्षात. हा ठीक आहे ना, मी आता सॉल्व्ह नाही करते मला, आलं का लक्षात. मी फक्त तुम्हाला सांगून देतो कसं सॉल्व्ह करायचं, आणि नंतर ह्या दोन इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं, कळलं का बाळा. तर तुम्हाला अजून एक दुसरा पॉइंट मिळणार, कळलं. म्हणजे जर त्या मेथडनी नसेल जमत तर ह्या मेथडनी, पण कोणत्याही मेथडनी जा, तुला ही गोष्ट माहितीच पाहिजे बाळा की 3 पॉइंट जर दिलेले असतील तर त्या ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा ही गोष्ट तुला माहिती पाहिजे. सगळ्यांना समजतं का, ही कुठे केली होती आपण सांगा, डिटर्मिनेंट मॅट्रिक्स मध्ये केली होती ना बाळा ही आपण, येते का लक्षात. ओके बाळा ठीक आहे. चला नेक्स्ट, आता आपण जरा पुढे जाऊयात. हा बाळा बोल. हा बरोबर आहे बाळा. मग तसं पण करता येईल बाळा, बरोबर आहे. पण तू ज्या मेथड सांगते ना बाळा, त्या आहे ना खूप लेंदी मेथड आहेत, आलं का लक्षात. तुझं डोकं बरोबर चालतंय, पण त्या मेथड आहेत ना बेटा थोड्याशा लेंदी आहेत, आलं का लक्षात. काय झालं, त्यात थोड्याशा लेंदी मेथड आहे बाळा, तू ज्या आता सजेस्ट करते ना, बरोबर त्याच्याने येऊ शकतं बाळा त्याचा आन्सर, आलं का लक्षात. चला बाळा क्रॉप, सेमच आहे बाळा, सेकंड पेजवर घेतला आपण फक्त, ते होत नव्हतं त्याच्यावरती. किती, चौथं पाचवं बाकी ना आपलं, चौथं झालं, पाचवं सहावं, ठीक आहे बाळा. चला इकडे लक्ष द्या बाळांनो सगळ्यांनी. हा छान दिसतंय ना बाळा. काय बाळा, हो असं समजा की टाईप वाले बाळा, ठीक आहे ना, सेंटर रेडियस त्याचे ऑप्शन पुढच्या याच्यावर गेले, ठीक आहे बाळांनो. आता थोडस इकडे लक्ष द्या बरं का, हे जे काय आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी बेटा एक छोटीशी कन्सेप्ट आहे बेटा, ती कन्सेप्ट कडे थोडस लक्ष द्या. आता मी तुम्हाला समजवतो बरं का बाळा. कन्सेप्ट आहे बाळांनो व्हिएटास फॉर्म्युला, ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला हे, पण तुम्हाला बेटा क्वाड्रॅटिक साठी माहिती आहे. इकडे लक्ष द्या बरं का बाळांनो, व्हिएटास फॉर्म्युला. आता काय व्हिएटास फॉर्म्युला, व्हिएटा नावाचा मॅथमॅटिशियन बाळा, त्यांनी काही फॉर्म्युला दिलेत बघा. आता जर अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ठीक आहे बाळांनो, कोणतं सांगा, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. तर तुम्हाला गोष्ट माहिती बघा, 10वीत आपण केलेली 10th मध्ये, अल्फा प्लस बीटा काय सांगा
मायनस बी अपॉन ए आणि अल्फा बीटा काय सांगा बाळांनो सी अपॉन ए. बेटा हे फॉर्म्युला ज्याने दिले ना त्याचं नाव V8 आहे. आलं लक्षात? ओके बरं हे तर मला आपल्याला माहिती आहे पण क्यूबिक इक्वेशन साठी काय बाळा क्यूबिक इक्वेशन आता ते महत्वाचं आहे ते मी तुम्हाला आज सांगतो बरं का बाळा. क्यूबिक इक्वेशन असं दिसतं ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d इक्वल्स टू 0. बेटा हे क्यूबिक इक्वेशन आहे. काय सांगा लक्षात येतोय बाळा? मला सांगा क्यूबिक इक्वेशनचे किती रूट्स असतात सांगा? 3 रूट्स असतात. का बरं? कारण की क्वाड्रॅटिकचे 2 असतात ना. तर क्यूबिक इक्वेशनचे किती रूट्स असतात? 3 इक्वेशन बेटा. तर अल्फा बीटा गॅमा आर 3 रूट्स ऑफ क्यूबिक इक्वेशन. येते लक्षात बाळा? हा तर आता याचा फॉर्म्युला बघून घ्या बाळांनो. अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए. सर सेमच आहे ना? नाही थोडस वेगळं. आता पुढचं बघ बेटा पुढचं जरा वेगळं आहे. अल्फा बीटा प्लस बीटा गॅमा प्लस अल्फा गॅमा इक्वल्स टू सी अपॉन ए. राहील लक्षात? अल्फा बीटा प्लस बीटा गॅमा प्लस गॅमा अल्फा अशा टाइप मध्ये येते लक्षात. म्हणजे 2-2च्या पेअर्स त्याची मल्टिप्लिकेशन आणि त्याची ऍडिशन. तर त्याचं काय बेटा सांगा सी अपॉन ए. आणि अजून एक बेटा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये अल्फा बीटा गॅमा मायनस डी अपॉन ए. राहील लक्षात? अल्फा बीटा गॅमा काय सांगा बाळांनो मायनस डी अपॉन ए. बेटा हे 3 गोष्टी लक्षात राहतील का? लक्षात राहतील नक्की? खरं खरं सांगा. ओके बेटा व्हेरी गुड. तर हे झालं बेटा आजची आपली सुंदर अशी कन्सेप्ट. येते लक्षात बघा. ह्याला आपण V8 फॉर्म्युला म्हणतो. बघा तुम्ही ऑब्झर्व करा हे आणि हे सेम आहे बघा. म्हणजे रूट्सचे ऍडिशन किती बेटा सांगा मायनस बी बाय हे तर सेमच आहे. ओके त्याच्यानंतर ह्याच्यात तर 2च रूट्स आहेत ना. तर रूट्सची मल्टिप्लिकेशन काय बेटा फक्त ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा अल्फा बीटा ह्याच्यामध्ये काय 2-2-2च्या जोड्या घ्यायच्या तर त्याची काय सांगा सी अपॉन ए. आणि तिघांचं मल्टिप्लिकेशन मायनस डी अपॉन ए. राहील लक्षात? सगळ्यांना कळते बाळांनो? चला नेक्स्ट. तर हे बेटा आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके ही आजची झाली आपली कन्सेप्ट. ठीक आहे बाळा. चला नेक्स्ट. आता त्याच्या हिशोबाने बाळांनो आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे क्वेश्चन नंबर 5. येते लक्षात? आणि क्वेश्चन नंबर 5 बाळांनो काय जरा चेक करा. इफ अल्फा बीटा गॅमा आर द रिअल रूट्स ऑफ द क्यूबिक इक्वेशन दिलेलं आहे. जरा चेक करा क्यूबिक इक्वेशन कसं दिसतंय बघून घ्या. असं दिसतंय की एक्स क्यूब मायनस 3px स्क्वेअर प्लस 3qx मायनस 1 इक्वल्स टू 0. Then the centroid of the triangle. Centroid? What is centroid? Centroid म्हणजे काय असतो बाळा? सेंट्रॉइड आपण झालेला ना आपलं सेंट्रॉइड. हा बाळा सेंट्रॉइड म्हणजे काय की ट्रायंगल मध्ये जर तुम्ही सगळे मीडियन्स एकत्र केले मीडियन्स म्हणजे मिड पॉइंट. आलं का लक्षात बाळांनो? तर हा जो पॉइंट असतो याला आपण सेंट्रॉइड म्हणतो. आणि तो सेंट्रॉइड आहे ना जसा मिड पॉइंट असतो ना 2 पॉइंटचा तशा 3 पॉइंटचा मिड पॉइंट असतो असं समजायचं बाळा. अपॉन 3 येते लक्षात? म्हणजे हा जो असतो x1 y1 z1 हा काही जणांना ते लहानपणीच आठवतं बेटा 2:1 आठवतं ना? व्हेरी गुड बाळा 9th स्टँडर्डचं. x2 y2 z2 आणि हा समजा बेटा x3 y3 z3. तर हा जो पॉइंट आहे याला आपण काय म्हणतो सांगा? सेंट्रॉइड. सेंट्रिओल हा तर काय म्हणाले सांगा? सेंट्रॉइड. येतं लक्षात? हा तर सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय बाळा सांगा? सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आहे हा सेंट्रॉइड जो असतो बाळा त्याचा फॉर्म्युला आहे x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 कॉमा y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. सगळ्यांना समजतं बाळांनो? हा आणि z1 प्लस z2 प्लस z3 अपॉन 3. आलं लक्षात? जर 3 याच्यात असेल तर बेटा पुढचं पण लिहायचं. आलं लक्षात? समजतंय का? सेम टू सेम सगळ्यांना कळतंय? ओके बेटा नेक्स्ट. आता तुम्ही मला सांगा बाळांनो ह्याच्यामध्ये अरे ह्यांनी 2D's दिलेले आपण 3D काढला बाळा ते काय प्रॉब्लेम नाही. लक्षात? आपण 3 डायमेन्शन मध्ये घेतले. 2 डायमेन्शन असेल मध्ये तर बेटा ते तरी पण काय सांगा x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि फक्त y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3 इथपर्यंत जाईल फक्त. आलं लक्षात? जर z1 z2 z3 नसेल दिला तर 2D 3D समजतं ना तुम्हाला? 2D म्हणजे 2 डायमेन्शन मध्ये दिलेले. ठीक आहे बेटा काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला अल्फा बीटा गॅमा जर रूट्स आहेत बेटा ह्या इक्वेशनचे सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल विथ व्हर्टायसेस. आता तुमच्याकडे बाळा एक ट्रायंगल आहे सुंदर असा आणि त्या ट्रायंगलचे तुम्हाला व्हर्टायसेस दिलेले. झालं का लक्षात? चला बाळा सांगा बरं ट्रायंगलचे काय व्हर्टायसेस सांगा. ट्रायंगल असा आहे आपला आणि ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत बाळांनो अल्फा 1 बाय अल्फा
येतं लक्षात. त्याच्यानंतर बीटा 1/बीटा आणि गॅमा 1/गॅमा इथपर्यंत येत आहे. आता मला सांगा याचा जो सेंट्रॉइड असेल बाळांनो, सेंट्रॉइड येतं लक्षात. हा सेंट्रॉइड कसा असेल तर बेटा सांगा बरं मला. हा असेल अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा अपॉन 3 कॉमा. सांगा आणि पुढचा पॉइंट कसा असेल बाळांनो सांगा. 1/अल्फा प्लस 1/बीटा प्लस 1/गॅमा अपॉन 3 येते लक्षात. अपॉन 3 बाळा येते लक्षात. तर आता आपण जर ह्याला सॉल्व्ह करून बघूयात बाळांनो हा कसा दिसतोय. येते लक्षात. बेटा हे तर सिंपल आहे ना, ह्याचं काही सॉल्व्ह करायचंच नाही. अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा अपॉन 3 याला थोडं सॉल्व्ह करावं लागेल. बाळांनो इकडे लक्ष द्या ना. याला सॉल्व्ह करण्यासाठी मी एक काम करतो, एलसीएम मेथड वापरतो. एलसीएम मेथड म्हणजे काय असते बघा, की खाली मला डिनॉमिनेटर सगळे सेम करायचे. तर इथे वरती दोन कोण लागतील मला, बीटा आणि गॅमा लागेल ना. थोडक्यात इथे अल्फाच्या शेजारी बीटा गॅमा लागेल ना मला. अलग लक्षात. तर मी काय करतो बाळांनो बघा, 1/अल्फा होता त्याला मी काय केलं बेटा, बीटा आणि गॅमा लावून टाकले. वरती पण बीटा आणि गॅमा लावून टाकले. सगळ्यांना कळते का. इथे लक्षात. प्लस आता मी काय केलं बघा, 1/बीटा होता, मला अल्फा आणि गॅमा पाहिजे, लावून टाका. अल्फा आणि गॅमा लावून टाका त्याच्या पुढे. तर इकडे पण वरती लावावं लागेल अल्फा आणि गॅमा. सगळ्यांना समजतं का, जे खाली मल्टिप्लाय करतो ते वरती पण मल्टिप्लाय करायचं. प्लस इकडे सांगा बाळांनो, तुमच्याकडे गॅमा आहे ना. थांबा एक मिनिट. हा काय बाळा सांगा, गॅमा आहे ना तुझ्याकडे. तर अल्फा बीटा पाहिजे, तो वरती पण अल्फा बीटाने मल्टिप्लाय करत. अल्फा बीटा अपॉन अल्फा बीटा गॅमा. ह्याच्याने काय झालं सांगा बरं. हा बाळा डिनॉमिनेटर कॉमन झाला ना सगळ्यांचा. तर अपॉन 3 झाला म्हणजे वरचेच या सगळ्यांची ऍडिशन खाली अपॉन दिस आणि अपॉन 3 इथे लक्षात. सगळ्यांना कळते का. अरे ही कशाला दिली आपण इथे. चला बाळांनो आता मला सांगा काय होईल. म्हणजेच अल्फा दॅट इज अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा अपॉन 3 कॉमा. मला वरच्या तिघांची ऍडिशन. तर अल्फा बीटा, बीटा गॅमा आणि अल्फा गॅमा. तर अल्फा बीटा प्लस बीटा गॅमा प्लस अल्फा गॅमा अपॉन अल्फा बीटा गॅमा एकदाच लिहावं लागेल ना आपल्याला. अल्फा बीटा गॅमा मला 3/1 आहे. तर तो उलटा जाऊन काय होऊन सांगा 1/3. तर तो 3 इथे लागेल. सगळ्यांना कळते का. बास आपल्याला हे शोधायचंय की आपल्याला मिळून जाईल बाळा. हा सेंट्रॉइड आहे अलग लक्षात. समजतंय का बाळा. हा सेंट्रॉइड तर हा शोधायचा आहे. बेटा तुम्हाला असं नाही की हे कुठेतरी बघितलं अरे वाटतं सगळा कचरा. हा कुठेतरी आत्ताच बघितला ना आपण. म्हणजे तुला आता फक्त ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ते काय येते बाळा ते चेक करावं लागेल तुला. अलग लक्षात. बोला बेटा त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये याच्यामध्ये मला सांगा बरं. अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा काय असतो, -b अपॉन a. म्हणजे -b किती भेटायच्यात. आता बघा याच्यात a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू आहे -3p. -3p बरं का b ची व्हॅल्यू. येते लक्षात. मला सांगा c ची व्हॅल्यू काय 3q आणि d ची व्हॅल्यू काय मला सांगा -1. येते लक्षात. हा झाला तुमचा a b c. इथे खूप कचरा वाटतोय का बाळांनो. आणि डी येते लक्षात. ठीक आहे. तर -b अपॉन ए म्हणजे -3 अपॉन ए. ठीक आहे बाळा. म्हणजे काय झालं सांगा 3p. हा बेटा 3p. येस 3p. तर काय झालं तो 3p. येते लक्षात. ओके चला मला सांगा बाळांनो अल्फा बीटा प्लस बीटा गॅमा प्लस अल्फा गॅमा इक्वल्स टू c अपॉन ए. c ची व्हॅल्यू किती सांगा 3q. तर 3q अपॉन 1 म्हणजे 3q. येते लक्षात. ओके आणि अल्फा बीटा गॅमा काय असतो सांगा -d अपॉन ए. तर -d म्हणजे -1 अपॉन 1 म्हणजे बाळांनो 1 याचा आन्सर अल्फा बीटा गॅमाचा. येते लक्षात. चला तिन्ही व्हॅल्यू बेटा मिळालेल्या आहेत. अल्फा बीटा गॅमा 3p 3q आणि 1. ठीक आहे बाळांनो. याची व्हॅल्यू काय बघा सांगा 3p. येते लक्षात. अपॉन 3 कॉमा. याची व्हॅल्यू काय बघा सांगा 3q आणि याची व्हॅल्यू काय बघा सांगा याची व्हॅल्यू 1 आहे ना. आलं लक्षात. तर हे दो कॅन्सल. आन्सर बाळांनो p कॉमा q. सगळ्यांना समजते का. सगळ्यांना दिसलं बाळांनो. हा बघा दिसला का. या कचऱ्यात तुला सापडला का बाळा आन्सर p कॉमा q सापडला का बाळांनो. का नाही कळलं. येते लक्षात. सगळ्यांना कळते बाळांनो.
हे काय करायचं, उद्या घ्यायचं का आज घेऊन टाकायचं बाळा, कारण की थोडं मोठं आहे, थोडस मोठं आहे बाळा आहे. आलं लक्षात. काय बेटा चेक करू आपण, सांगून देतो फक्त, उद्या आपण घेऊया, ठीक आहे ना, उद्याच्या लेक्चरला घेऊ बाळा, ठीक आहे ना, सांगून देतो फक्त काय. ऐका बाळांनो, हे बघा, सेंटर अँड रेडियस ऑफ सर्कम सर्कल. आता बेटा सर्कम सर्कल काय भानगड आहे, एक मिनिट सर, सर्कम सर्कल कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. हा, नाइन्थ मध्ये बेटा आपण सर्कम सर्कल काढायचो. कसा काढायचो सांगा. एक असा सर्कल जो परपेंडिक्युलर बाय सेक्टर्सच्या मिड म्हणजे जो इंटरसेक्शन पॉइंट आहे ना त्याच्याने बनलेला आहे. परपेंडिक्युलर बाय सेक्टर बेटा आठवलं घ्यायचा, परपेंडिक्युलर बाय सेक्टर म्हणजे मिड पॉइंट घ्यायचा आणि इथून अशी लाईन काढायची. आठवलं का, परपेंडिक्युलर बाय सेक्टर ही आणि इक्वल असते आणि हा 90 डिग्री असतो. आठवलं का. आणि याचं पण सेम टू सेम काढायचं बाळांनो बघा अशा टाइप मध्ये. तर तो पॉइंट कुठे पण येईल, आलं का लक्षात, परपेंडिक्युलर बाय सेक्टर, आलं का लक्षात. आणि तिथून बाळांनो जो आपण सर्कल काढायचो, आठवलं का, जो तिन्ही पॉइंट्सला टच करतोय बाळा त्याला आपण सर्कम सर्कल म्हणायचो. आठवलं का. तर तुला आता हा पॉइंट शोधायचा आहे आणि याची रेडियस पण शोधायची आहे, कळलं का बाळांनो. येते लक्षात. तर तुम्हाला मी हिंट देऊन ठेवलेली आहे, घरी ट्राय करायचं तर घरी ट्राय करा, नाही तर आपण उद्या तर बेटा ते सोडवणारच आहोत. सगळ्यांना कळते का, समजलं का बाळांनो आजचं, का नाही कळलं, समजा.